झाली आहे, इथे जसवीरा आरती घेते। आता आम्ही गौरी नेसवायची तयारीला लागणार आहे। इथे मी नथ, साडी, मंगळसूत्र, गौरीचे दागिने वगैरे सगळं ठेवून घेतलं आहे। आणि हा गौरीचा मुखवटा आहे। आता आईने गौरीला साडी नेसवायला सुरुवात केली आहे। हा जो खाली आहे तो लोखंडाचा स्टँड आहे, त्याच्यावरती आम्ही साडी ड्रॅपिंग करणार आहे। आता आईने साडीच्या निऱ्या काढून घेतल्या, त्या आतमध्ये खोचणार आहे। त्यानंतर पदर काढून आपण त्याला पिनअप करून घेऊया। निऱ्या व्यवस्थित करून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती धड बसून बघायचे की किती हाईटपर्यंत आपल्याला निऱ्या आतमध्ये खोचायचे आहेत ते। तर पदर वगैरे पिनअप करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण त्याच्यावरती मुखवटा बसवणार आहे। जसवीरा इथे बघतीये की आम्ही काय करतोय। मुखवटा टाईट बसण्यासाठी मी त्याला थोडं टेप लावली आहे आणि ती मी आतपर्यंत फिरून घेते आणि त्याच्यावरती मी तो मुखवटा फिट करणार आहे, म्हणजे आपण जेव्हा गौरी विसर्जनला नेईपर्यंत ते हलायला नको त्याचा मुखवटा। आई आणि मोठी आहे नथ बघतायत गौरीची। ॲक्च्युली छान वाटते ती, कारण की त्याला खाली झुमका पण आहे आणि मुखवटा पण किती टाईट बसवायचं आहे ते पण बघतायत। आता साडी नेसवून झालेली, आता मी गौरीचे एक एक दागिने घालून घेते, बांगड्या, मंगळसूत्र, दागिने वगैरे सगळं। आरती झाल्यानंतर आम्ही लगेचच गौरी नेसवायला सुरुवात केलेली, कारण आज रात्री आमच्याकडे भजन आहे आणि त्याच्यासाठी आम्ही आज बटाटा वड्यांचा मेनू डिसाईड केला आहे। आता गौरीला सर्व दागिने वगैरे घालून झाले, गौरी सजवून झाली की मी लगेचच बटाट्याची भाजी करायला घेणार आहे आणि रात्री जेव्हा भजन येईल त्यावेळी गरम गरम वडे तळणार आहे। बटाटा वड्यांचा शॉर्ट व्हिडिओ मी याच ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन। आता गौरीला दागिने घालून झालेले आहेत, गौरीला सजवून झालेली आहे। इथे बाबा आणि वहिनी दोघं पण बघायला आलेत किती छान गौरी सजली आहे ते। आणि जसवीरा पण इथे चेअरवर बसून आम्ही कशी गौरी सजवतोय हे पूर्ण बघत होती। आता मी गौरीला गणपतीच्या डाव्या बाजूला तिच्या आसनावरती बसवते आणि आईच्या हातामध्ये जे आहे ते गौरीची भेट आहे, जी आपण विहिरीवरनं घेऊन आलेलो, ती आतमध्ये ठेवणार आहे गौरीच्या जागेवर आणि त्यावरती आम्ही गौरी ठेवली आहे। आता मी पदर पण सेट करून घेते व्यवस्थित आणि हा आहे आमच्या गौरीचा फायनल लुक। आणि इथे गौरीच्या ज्या निऱ्या आहेत त्याच्या खाली आम्ही ओटी ठेवली आहे भरून गौरीची, त्याच्यामध्ये तांदूळ एका मापाने भरून ठेवलेले आहेत आणि नारळ आहे। आता आमच्याकडे भजन आलंय आणि मी आता चालली वडी तळून घेते, तोपर्यंत तुम्ही भजन ऐका। वडे तळून झालेले आहेत आणि प्लेट्स पण मी रेडी करून ठेवल्या आहेत आणि आता मी तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर करते, ती पण बघून घ्या। इथे आम्ही पाटा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि त्याच्यावरती आता आम्ही आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर हे सगळं वाटणार आहोत। पाट्यावरच्या वाटणाची थोडी टेस्ट पण वेगळी लागते, वेगळी म्हणजे छानच लागते। मगाशीच मी बटाटे वगैरे उकळून घेतलेत आणि कुकरमधनं काढून थंड होत ठेवलेत। इथे आपलं आता वाटण पण रेडी झालेलं आहे आणि मी इथे मस्त खिडकीमध्ये बसून बटाट्याची सालं जी आहे ती पण काढून घेतलेली आहेत
आणि मी आता फोडणी देणार आहे. तर कढईमध्ये पहिले तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये हिंग, कढीपत्ता, जिरं, धणे हे टाकलेलं आहे आणि त्याच्यानंतर जे आपण वाटण केलेलं ते टाकायचं आहे आणि हळद टाकून मीठ टाकून व्यवस्थित ते परतवून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतवून झाल्यानंतर वरून कोथिंबीर टाकली आणि नंतर मॅश केलेले जे बटाटे होते त्याच्यामध्ये आम्ही ते पूर्ण वाटण टाकून मिक्स करून घेतलेलं आहे आणि भाजी थंड होत ठेवलेली. त्याच्यानंतर जेव्हा भजन आलं त्यावेळी मी हे सगळे वडे गरम गरम फ्राय करून घेतलेत. आणि अशा प्रकारे मी हा सेकंड पार्ट पण एंड करते आहे. लवकरच आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भजन झाल्यानंतर इथे पत्ते खेळण्याचा कार्यक्रम जोरदार चालू आहे. उद्या मटण आणणार आहे. आप्पा उद्या बकऱ्याचं पण आणणार आहे. आप्पा उद्या चिकन पण आणलं. एवढी शूटिंग